माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकाईली. शाहीर अण्णाभाऊ साठे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 1 मे 1960 रोजी मराठी भाषकांचं राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. मराठी भाषकांचं राज्य. पण गेल्या 60 वर्षांपासून महाराष्ट्र चित्र किती बदलत चाललंय ना. मुंबई, मराठी आणि मराठी माणूस या विषयावर विचार करायला लागलं तर आता हा एक विषय वाटतच नाही, 3 स्वतंत्र विषय वाटू लागलेत. आपली मराठी भाषा इतकी समृद्ध, तिची प्राचीनता 2000 वर्षांपेक्षाही अधिक. सह्याद्रीचा सिंह गरजतो हे महाराष्ट्र गीतातील शब्द नुसते कानावर पडल्याबरोबर काळ्या कभिन्न पाषाणातील गिरीशिखरांची भव्यता, दाट वृक्षराजी आणि आपल्या अंगभूत तेजाने, पराक्रमाच्या परंपरेने जुलमी इस्लामी राजसत्तांना आव्हान देणारे छत्रपती शिवराय क्षणार्धात डोळ्यासमोर साकारतात. लक्षावधी माणसांच्या मनाला अमरतेचा थेट अनुभव देणाऱ्या या मातृभाषेच्या अपार सामर्थ्याचा मानवी बुद्धीला मात्र थांग लागत नाही. मुंबईतील उद्योगधंद्यावर परप्रांतीयांचे वर्चस्व, हो मान्य. मराठी समाज व्यापारी वृत्तीचा नाही. पैसा हा त्यांचा देव कधीच नव्हता. त्यांच्या संस्कृतीमध्ये त्याला फारसे स्थानही नाही. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राबाहेरील समाजांना मुंबईत येऊन व्यापार उद्योगांवर मक्तेदारी निर्माण करू दिली. मराठी माणसाने दाखवलेले हे औदार्यच बहुतेक आज त्यांच्या मुळावर उठलं आहे. मुंबई आणि मराठी माणसाचं मन विशाल आहे. त्यामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला तरी शांत असतो. मतांच्या राजकारणात आपलेच आपल्याकडे दुर्लक्ष करतायत हे बघूनही तो शांत समाधानी असतो. मुंबईतून तडीपार झालेल्या मराठी माणसाचे याच शहरात येत्या काही वर्षात पुनर्वसन झाले नाही तर पुढे हाच मराठी माणूस मुंबई बाहेर वसई, विरार, पनवेल, कर्जत, उरण, पेण इथे दुसरी मुंबई वसवेल. तिथे मराठी संस्कृती पुन्हा रुजेल, बहरेल. पण तेव्हा आताची मुंबई संपून गेलेली असेल. तिला कुणी शंघाई म्हणेल, कुणी पॅरिस तर कुणी सिंगापूर. तिच्यात मुंबई पण मात्र सापडणार नाही. मराठी माणूस कोण? रेल्वेच्या डब्यात 4थ्या सीटवर तुम्हाला बसायची जागा देणारा असतो ना, तो मराठी माणूस. त्याला माहीत आहे की तोच या मुंबईचा राजा आहे. मात्र तरी देखील तो तुम्हाला जागा करून देतो, कारण महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याच्या नावातच राष्ट्र आहे. पण आज आपला हाच स्वभाव, बेफिकीरपणा आपल्या अस्तित्वाला, मराठी अस्मितेला उद्ध्वस्त करू शकतो हे लक्षात घ्यायला हवं. विचार मंथन करायला हवं. दृढ निश्चय करायला हवा. आपला इतिहास आठवायला हवा. राजमाता जिजाऊंचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांचे बलिदान आठवायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ 16व्या वर्षी दिनांक 27 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वर येथे आपल्या मुठभर सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य तोरण बांधले. भीती नाही उरी आमच्या राजे असता पाठीशी, वाऱ्याशी संगत आमची नातं तलवारीशी, रक्ताचा अभिषेक केला शपथ स्वराज्याची, शपथ स्वराज्याची. आज गरज वाटते ती याच मातीतल्या संस्कारांची, मराठी बाण्याची. गरज वाटते प्रत्येकाने पुढे येण्याची, सावध होण्याची. गरज वाटते परिवर्तनाची. गरज वाटते अशाच एका शपथविधीची, वैयक्तिक शपथविधीची, स्वराज्य स्थापना शपथविधीची. आपल्या परक्याचा मजावा अर्थ, भय वाटते बलिदान न जावे व्यर्थ. माझ्या राजाचा मान राखण्या करावे समर्थ, हात जोडतो रायरेश्वरा, प्राशतो शिवतीर्थ, शिवतीर्थ. गणरायाला वंदन करून राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन आणि साक्षात रायरेश्वराच्या साक्षीने मी आज शपथ घेतो की आता वळू नका, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चढू नका. वेळी माळायची अजून
राहिली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैन गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली